सांगली शहरामध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं अत्यंत जोरात थाटामाटात सुसंपन्न करणार आहोत। या कार्यक्रमाकरता सांगली पंचक्रोशीतले सगळे संत महंत सर्व जाती धर्माचे, त्यात खास करून कुठलीही अशा याच्यामध्ये आपण भेदाभेद न करता सगळ्या लिंगायचा असो, तो गुजराती, मारवाडी, अगरवाल, ओसवाल, जैन, मराठा जे कोणी असतील ते, धनगर समाजाचे देखील यामध्ये आमच्या पत्रिकेत निमंत्रित आहेत भरपूर। तर अशा कुठल्याही जातीबद्दल आपण भेदाभेद केलेला नाही आहे। तर सगळ्या जातीच्या लोकांना आव्हान करून आपण हा कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमाकरता 17 तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या थाटामाटाने होणार। नंतर 18 तारखेला एक शोभायात्रा, कलश यात्रा जी राम मंदिर चौकातून निघणार, या राम मंदिर चौकातून परत मंडपपर्यंत येणार। मंडपमध्ये आल्यानंतर देवस्थापना वगैरे सगळं होणार। नंतर एक दीप प्रज्वलन करून आपल्या या कथेचे मुख्य प्रवचनकार समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला प्रारंभ होणार। दुपारच्या सत्रात पुन्हा कथा चालू होणार। रोजच्या 3 दिवस या कार्यक्रमामध्ये 20 तारीख, 22 तारीख आणि 26 तारखे या 3 दिवस रामजन्म, रामविवाह, रामराज्याभिषेक असे हे 3 मोठ्या थाटामाटात अगदी कार्यक्रम होणार। महिलांनी यामध्ये सगळा मोठा सहभाग घेतलेला आहे। महिलांच्या प्रचंड सहभागामुळे हा कार्यक्रम सुसंपन्न होणार आहे। या कार्यक्रमाकरता अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी जवळजवळ 2, 3, 4 वेळा आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। पुन्हा आम्ही त्यांच्याकडे जायला लागलं तर जाणार आहे आणि त्यांनी 22 तारखेला 100% आपल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून या सांगली जिल्ह्याची आणि या कार्यक्रमाची ती शोभा वाढवणार आहेत। त्याच दिवशी ते आपल्याला एक उद्बोधन बी करणार आहेत। आजच्या या खास असलेल्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा अत्यंत भाग म्हणजे आपल्या उस्मानाबाद केज बीडचे जे रघुनंदन महाराज पुजारी आहेत, फार मोठं मठ आहे त्यांचं आणि त्यांची मोठी शाळा आहे। त्या शाळेतील जवळजवळ 250 विद्यार्थी आपल्या इथं निवासी म्हणून येणार आहेत। टाळकरी, वाळकरी, विनेकरी जे कोणी असतील या पंचक्रोशीतील जवळजवळ 500-700 लोकांची रोजची उपस्थिती राहणार आहे। संध्याकाळच्या टायमाला जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांची आपण बसायची व्यवस्था केलेली आहे। दुपारच्या सत्रात देखील तशीच व्यवस्था केलेली आहे। संध्याकाळी 6ला बरोबर रोजच्या रोज रामकथेची आरती होणार। आरती झाल्यानंतर पुन्हा 1 तासाचा गॅप टाकून 7 ते पुन्हा 9:30 हे कीर्तन होणार आणि कीर्तनाकरता ज्यांची तारीख आपल्याला मिळत नाहीत अशा लोकांना आम्ही 2 वर्षापूर्वीपासून तारीख मागतोय ती यंदा आम्हाला मिळालेली आहे। खास करून नाव घ्यायला बी हरकत नाही, चैतन्य महाराज देगलूरकर हे या कार्यक्रमाला खास असणार आहेत। अशा एकूण या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या। एक ते म्हणतात की नाही, करते हो कन्हैया नाम मेरा हो रहा है, आपण म्हणतोय की जसं काम देवच करायला लागलाय, परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सांगली शहराला हा सगळ्यांना लाभ मिळणार आहे। आपण यामध्ये सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या भागातल्या लोकांना, पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी जे कोणी असतील त्यांना हा कार्यक्रमाचा माहिती द्या की या कार्यक्रमामध्ये ते 100% ते लोक येतील। आम्ही अत्यंत स्वच्छ, चांगली आणि सुबत व्यवस्थापन इथं करतोय। नागरिकांना थंडीचे दिवस असल्यामुळे कुणाला काय कंटाळा येणार नाही, मजा येणार, सगळ्यांनी आनंद घ्यावा ही नम्र विनंती।